चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण 7वी स्कॉलरशिपमधील 17.2 गणिताचा 17.2 पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे स्वाध्याय सर्व प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही. ओके, आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला वेळ न घालवता पहिला प्रश्न पाहूया. पहा या ठिकाणी दिले एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनाची आपल्याला मापे अनुक्रमे 140 130 दिली आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे असं विचारलेले आहे. तर लक्षात घ्या आपल्याला बाह्य कोनाची दोन मापे दिली. आता समजा आपला जर हा त्रिकोण आहे, हा बाह्य कोन ठिकाणी जर याचे बाह्य कोन काढले आपण तर ओके, तर एक 140 दिलाय, हा 130. समजा जर आपण 140 130 घेतला तर इथं बाह्य कोन आपल्याला हा काढायचा आहे. तर पहा लक्षात घ्या, त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापाची जी बेरीज असते, त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. ओके, इथपर्यंत माहिती. तर आता पहा हे दोन माप दिले, तिसरं माप आपण जर x गृहीत धरलं तर 140 अधिक 130 अधिक x बरोबर 360 अंश होईल. या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल आपली 270 x प्लस x बरोबर 360. ह्या अधिकची इकडे वजा करा, x बरोबर 360 वजा 270 ते x बरोबर 90 येईल. किती येईल? 90. तर हा जो बाह्य कोन आहे हा असेल 90 अंशाचा. किती असेल? 90. ओके, तर आपल्याला काय विचारलंय, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल. तर आता पहा ह्याचा जर हा जर 90 असेल इथपर्यंत, तर हा रेषीय जोडीतील कोन म्हणजे हा पण किती असणार आहे? 90. ओके, मग आता त्रिकोणाचा हा त्रिकोण आहे तर हा 90 असेल तर हा नक्कीच कोणता कोन असणार आहे? तर हा असणार आहे काटकोन त्रिकोण. ओके, लक्षात आलं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 2. दोन समभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या शिरोबिंदूमध्ये किती प्रकारच्या संगती असतात असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये त्रिकोणाची एकास एक जर संगती असेल तर ती 6 प्रकारची असते. किती? 6 प्रकारची. तर पहा या ठिकाणी याची जर जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही या धड्यामधील नवनीतच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला माहिती दिली ती वाचून घ्या तुम्ही. याचं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनाची माप आपल्याला 115 आणि 117 दिली आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? पहा या स्वाध्यायामधला आपण पहिला प्रश्न पाहिला होता, सेम त्या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनाची माप दिली तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप किती असते? 360 अंश. तुम्हाला या अगोदर पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं. ओके, तर आता ह्या त्रिकोणाची बाह्य कोन आहेत असं आपण जर काढलं तर हा समजा 115 आणि हा 117 आहे, तर हा काढायचा आपल्याला. तर काय होईल? हा x घेतला तर 115 अधिक 117 अधिक x बरोबर 360 अंश. ओके, या दोघांची जर बेरीज केली तर 232 अधिक x बरोबर 360 अंश आणि x बरोबर 360 वजा 232. या दोघांची जर वजाबाकी केली 10तून 2 गेले 8 राहतील, 5 मधून 3 गेले 2 राहतील आणि 1 राहिले 128. तर हा बाह्य कोन किती येणार आहे? 128 येणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. तर काय विचारलंय, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. आता लक्षात घ्या, हा जर 128 असेल, हा इतका किती असेल? 128. तर हा जो मधला आहे म्हणजे हा इथपर्यंतचा हा रेषीय जोडीतील होईल. मग रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज
किती असते 180 अंश असते. ओके, म्हणून 180 अंश मधून जर आपण हे 128 जर वजा केले तर यांची वजाबाकी येते पहा 52. किती ते 52. तर म्हणजे हा आला इथला 52 अंश मधला हा अंतःकोन. ओके, म्हणजेच लक्षात घ्या 52 अंशाला, मग आता जर हा 52 अंश असेल तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. ओके, म्हणजेच याचा अर्थ हा 52 आहे, याचा अर्थ हे जे सर्व उरलेले जे दोन कोण आहेत ते 90 अंशापेक्षा कमी असतील. म्हणजेच याचं उत्तर येणार आहे लघुकोन त्रिकोण. काय येणार आहे? लघुकोन त्रिकोण. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4. दोन काटकोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असावेत? लक्षात घ्या, दोन काटकोन त्रिकोण आहेत, हा एक आणि हा एक काटकोन त्रिकोण आहे. ओके, ह्याच्यामध्ये कोण तर आपल्याला दिलेला आहे, कोण दिलेला आहे म्हणजे कोण दिलेला आहे, मग ही बाजू आणि ही बाजू आणि ही बाजू आणि ही बाजू, म्हणजे दोन्ही बाजू जर समान असतील तर या ठिकाणी काय होईल, किती घटक एकरूप पाहिजेत तर 1 2 आणि ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला एकरूप असावे लागतील असं विचारलंय. कमीत कमी किती घटक, तर 2 घटक बाजू आणि कोण. लक्षात आलं? तर ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 5. सोबतच्या आकृतीवरून सर्वात लहान कोणाच्या बाह्य कोणाचं माप किती आपल्याला ते विचारले. आता सर्वात लहान कोणाच्या, आता हे त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश. मग सगळ्याची बेरीज करूया. 3x अधिक 20 अधिक x अधिक 10 अधिक x अधिक 30 बरोबर 180 अंश. पहा, हे 3 हे 1 4 आणि हे 5 होईल 5x अधिक हे 20 आणि 10 30 आणि 30 60 बरोबर 180 अंश. 5x बरोबर हे 60 वजा होतील, म्हणजे 180 मधून 60 गेले 120 राहतील. x बरोबर 120 भागिले 5. 5 1 5 5 2 10 5 24. x ची किंमत किती आली आपली 24 आलेली. आता 24 हे जिथं जिथं x आहे तिथं 24 ठेवायचं. आता ह्या कोणाचं माप काढायचं, तर 24 अधिक 10 किती झालं 34. हे झालं 34. त्यानंतर इथं 24 अधिक हे 30 किती झालं 40 50 54. हे झालं 54. ओके, तर इथं जर x च्या जागेवर 24 ठेवलं तर 24 गुणिले 3 72 आणि हे 20 92, म्हणजे इथलं माप किती आलं 92. आता लक्षात घ्या, हे मधले माप आहेत. आता इथं काय विचारलंय, सर्वात लहान कोणाच्या बाह्य कोणाचं माप किती आहे असं विचारलंय. आता सर्वात लहान कोण कोणता आहे आपला, हा 34. काय आहे 34. आता या 34चा आपल्याला हा बाह्य कोण काढायचा आहे. ओके, म्हणजे इथला. तर आता हे 34 आणि हे बाह्य कोण, म्हणजे आता हा हे रेषीय जोडीतील कोण झाले ना, म्हणून काय करायचं 180 वजा 34 करायचं 146. बाह्य कोणाचं माप किती येणार आहे 146. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. लक्षात येते? अशा पद्धतीने याला आपण सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 6वा प्रश्न. आकृतीत बिंदू C हा शिरोबिंदू असलेले त्रिकोण किती आहेत? आता हा C शिरोबिंदू असलेले त्रिकोण आपल्याला मोजायचे. पहा, आता हा एक झाला. ओके, त्यानंतर हा मोठा एक झाला 2. ओके, त्यानंतर हा एक झाला इथला 3. ओके, त्यानंतर हा एवढा हा एक झाला 4 आणि एकदम मोठा एक 5. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे आपलं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहू. एक समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोकोणाचे माप आपल्याला दिले 2x, तर उरलेल्या कोणाचे प्रत्येकी माप किती असं विचारलं. आता समद्विभुज म्हणजे या ठिकाणी दोन बाजू सारखे असलेला हा जर आपण काढला, ओके, तर ही बाजू जर आपण सारखी धरली तर याच्या
माप किती दिले आहे 2x दिले. किती दिले 2x. आता हे आपल्याला माप काढायचे. हे आपण y धरू, हे y घेऊ. आता लक्षात घ्या सारख्या बाजूसमोरील कोण पण कसे असतात सारखे असतात. म्हणून आपण याला असं लिहू शकतो 2x अधिक y बरोबर किती बेरीज असते त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची 180 अंश. हे पहा आता इथं होईल हे y आणि y 2y होईल आणि हे अधिकच्या इकडे वजा होईल म्हणजे 2y बरोबर 180 वजा 2x. ओके. पुढे हे गुणाकारातले भागाकारात जाऊ द्या. y बरोबर 180 वजा 2x छेदात 2. ओके. आता या दोघांमध्ये 2 जर कॉमन काढलं तर y बरोबर काय होईल 2 कॉमन काढला तर कंसात किती राहतील इथं 90 आणि इथं राहील वजा हे 2 इकडे गेले मग x छेदात 2. 2 2 काय होतील इथं कट होतील. काय राहिलं शिल्लक y बरोबर 9 वजा x. काय राहिलं 9 वजा x. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. आता इथं लक्षात आहे इथं तुमच्या लक्षात आलं नसेल ही 180 वजा 2x आहे तर यामध्ये 2 जर कॉमन काढली म्हणजे बाहेर कंसाच्या तर 2 ने याला जर भाग दिला तर काय होईल तर 90 होतील 90 वजा x होईल 90 वजा x. ओके. 2 ने ह्याला भाग दिला तर 90 वजाला वजा हे 2 इकडे गेल्यामुळे x राहिला आणि हे जे 2 आहेत ते ह्याच्या भागाकारातले लक्षात घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 त्रिकोणी ABC मध्ये कोण A दिलाय 65 म्हणजे त्रिकोणी ABC असा जर काढला तर A किती 65. ओके. B दिलाय x तर x च्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारले आणि आज सी धरूया. ओके. आता पहिलं विधान x बरोबर 115. आता लक्षात घ्या x बरोबर जर 115 ठेवले तर आपले 115 अधिक 65 तर याची बेरीज इथे पहा 180 आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. ओके. चला पुढील ऑप्शन x मोठा आहे 115 पेक्षा तर मोठा येऊ शकत नाही हे कॅन्सल. x बरोबर 115 येईल किंवा मोठे असतील तर हे येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके. तर 4 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. लक्षात आलं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 दिलाय रेख EQ एकरूप रेख DQ तर हे PQ आणि QR त्यानंतर आपल्याला ED आणि Q यांचं माप दिलंय 70 अंश. तर लक्षात घ्या ED आणि Q म्हणजे हा असेल 70 अंश. किती असेल 70 अंश. तर आपल्याला CPR काढायची CP आणि R म्हणजे आपल्याला इथलं अंतर काढायचे. लक्षात आलं. आता हा जर 70 असेल बरोबर आहे तर लक्षात घ्या आता हा जर 70 जर असेल तर हे आणि हे सारख्या बाजू समोरील हे कोण कसे असतात सारखे असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजेच लक्षात घ्या हा जर 70 असेल त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे 180 अंश. म्हणून जर या ठिकाणी याच्यातून जर 70 वजा केले तर किती राहतील या ठिकाणी आपले 110 राहील बरोबर आहे. पण ही बाजू आणि ही बाजू कशी आहे सारखी आहे. मग या बाजू समोरील कोण किती आहे 70. मग या बाजू समोरील हा पण कोण किती यायला पाहिजे 70 चा यायला पाहिजे म्हणजे हा येईल 70 आणि हा उरलेला किती असेल मग 40. लक्षात आलं. तर हा जर 40 असेल तर हा आणि हा काय आहे विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणजे हा पण किती येईल 40 येईल. इथपर्यंत समजलं तुम्हाला. तर आता ही बाजू आणि ही बाजू सारखी मग ह्याच्या समोरील हा कोण आहे आणि या समोरील हा कोण आहे. मग आता जर एक त्रिकोणातील एक कोण जर 40 असेल आता 180 मधून 40 जर वजा केले तर किती राहतात 140 राहतात. ओके. मग आता 140 म्हणजे हा आणि हा सारखाच होणार आहे कारण सारख्या बाजू समोरील कोण सारखे असतात. मग हा होईल इथला 70 आणि हा पण होईल 70.
समजायले आपण होईल इथलं 70. ओके. आणि हा काय आहे, रेषीय जोडीतील कोण आहे. कसा आहे, रेषीय जोडीतील हा कोण आहे. म्हणजे ही रेष तुम्हाला काढून दाखवतो पहा, अशी आहे आणि ही अशी आहे. ओके. हा इथं किती आलाय, 70. इथला आपल्याला काढायचा आहे. म्हणजेच 180 मधून 70 वजा केले तुम्ही तर 110, म्हणजेच हा येणार आहे 110. म्हणजे CPR आपल्याला काढायचं काय, CPRच काढायचा आहे 110. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पहा, असे जर प्रश्न परीक्षेत आले तर तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर लागतात आणि आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर लगेच काढता येते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब संपात बिंदूचे स्थान कोठे असते. तर शिरोलंब संपात त्रिकोणाच्या अंतर्भागात. ऑप्शन पहिला, त्रिकोणाच्या अंतर्भागात. तर लक्षात घ्यायचं कोठे असते असं विचारले. मग आता हा समजा जर काटकोन त्रिकोण काढला आपण, शिरोलंब शिरो इथं होईल असं. ओके. त्यानंतर काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर, काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर. आता पहा, हा काटकोन आहे. आता जर लघुकोन काढला आपण समजा, तर ह्याचा जो शिरोलंब असतो तो इथून येईल. ओके. इथे काटकोन होईल. शिरोबिंदूवर त्रिकोणाच्या बाह्य भागात आणि त्रिकोणावर कुठेही. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर असणार आहे. ओके. तर काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर, आता पहा काटकोन करणारे हे शिरोबिंदू इथे येतं. ओके. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 त्रिकोणावर कुठेही येणार नाही. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 11, PQ एकरूप PR. म्हणजे PQ आणि PR ह्या सारख्या आहेत. तर QPT आणि RPT हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. तर पहा आता QP आणि T आणि RP आणि T म्हणजे हे पहा, हा एक त्रिकोण आहे इकडच्या बाजूचा आणि हा इकडच्या बाजूचा. हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते विचारले. तर लक्षात घ्या, ह्याच्या बाजू समान आहेत. म्हणजे पहिली बाजू PQ आणि QR म्हणजे बाजू काय आहेत, समान आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो PQ आणि PR. ओके. या दोघांचे हे कोणही समान आहेत. बरोबर आहे. म्हणजे कोण कोणते आले, PP. ओके, समान आहेत. परत बाजू, आता या दोन्ही त्रिकोणाची एक सामायिक बाजू आहे बघा, PT. काय सामायिक बाजू कोणती आहे, PT. म्हणजे बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, सोबतच्या आकृतीत रेषा BA समांतर या ठिकाणी किरण E आणि C म्हणजे हा किरण. तर आपल्याला आता मापकोन A आणि मापकोन B बरोबर किती, म्हणजे A आणि B याची माप आपल्याला काढायची दोघांची. तर इथं लक्षात घ्यायची एक गोष्ट आहे, A आणि B काढायचं आपल्याला. आता यामध्ये कोण A प्लस कोण B बरोबर काय असणार आहे, AC आणि D. म्हणजे ACD चं जेवढं माप आहे तेवढं या दोघांचं असणार आहे. कशामुळं, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे जे प्रमेय त्यानुसार लक्षात घ्यायचं, त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार. ओके. म्हणजे कोण A आणि B चं जेवढं माप आहे तेवढं काय असणार आहे, AC आणि D चं असणार आहे. ओके. तर आता ऑलरेडी आपल्याला हे माप आहे, इथलं माप माहित नाही. इथं आपल्याला AC आणि E चं माप अगोदर काढावं लागेल. ओके. आपण AC आणि E चं माप काढण्यासाठी काय करणार, AC आणि E म्हणजे हा जर एवढा पकडला आपण तर हा रेषीय जोडीतील कोण आहे. बरोबर आहे. म्हणजे 180
त्याच्यामधून आपण वजा काय करणार, हे 80 आणि हे 70 वजा 150 करू डायरेक्ट, म्हणजे 30. म्हणजे आपल्याला इथलं जे माप आलं ते किती आलं, 30 अंश. इथपर्यंत समजलं. म्हणजेच ACE आला आपला 30. ओके. तर आपल्याला AC आणि D काढायचं आहे. म्हणजे ACD म्हणजे हे 30 आणि हे 70 या दोघांची बेरीज करावं लागेल. म्हणून कोण ACD बरोबर कोण ACE प्लस कोण ECD होईल. ओके. तर हे होईल 30 अधिक 70 बरोबर 100. किती होईल, 100 अंश. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. लक्षात येते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 13 मध्ये पहा, सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला निरीक्षण करून काय करायचे, ACD चं माप काढायचे. AC आणि D चं माप काढायचे. लक्षात घ्या. आता हा जर इतका त्रिकोण लक्षात घेतला ते 90 आहे, हे 20 आहे आणि या ठिकाणी असेल 70, म्हणजे हा 180 होईल. मग हा जर रेषीय जोडीतील कोण पकडला तर इथलं माप असेल 110. इथपर्यंत लक्षात आलं. आता हे 45 आहे, हे 110 आहे, इथलं माप आपल्याला काढता येईल. म्हणून 180 वजा या दोघांची जर बेरीज केली तर 155 होईल. या दोघांची वजाबाकी केली 70 25 येईल. किती, 25. लक्षात आलं का कसं केलं आपण, तर किती आलं मग 25. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. आता सुरुवातीला याच्यामध्ये हे 90 दिले, हे 20 दिले, बरोबर आहे. मग हा जर इतकाच त्रिकोण पकडला आपण तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180. मग हे 90, हे 20 आणि हे 70, हे 180 झाला इथपर्यंत. ओके. पण विचारलं आपल्याला इथला कोण. आपण काय केलं, हे 70 आहे, मग ही जर रेषीय जोडीतील कोण पकडला तर हे 70 आहे, तर हा 110 झाला. मग हा 110 45 आणि इथला x म्हणजे इथला माहित नाही. मग या दोघांची बेरीज झाली 155. त्याच्यात किती मिळवलं, 180 झाली तर 25. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. लक्षात घ्या, 14 आणि 15वा प्रश्न या आकृतीवर आहे. तर या आकृतीचं नीट निरीक्षण करून आपल्याला दोन्ही प्रश्नाची उत्तरं काढायची आहेत. तर लक्षात घ्या, प्रश्न पाहण्याच्या अगोदर जर तुम्हाला NMMS याची तयारी करायची असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, हे डाउनलोड करा. याच्यामध्ये NMS ची टेस्ट सिरीज उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे नवोदयची जर कोणी तयारी करत असेल तर त्यांनाही या ॲप्लिकेशनची माहिती द्या. ओके. चला आता शेवटचा प्रश्न पाहूया. तर लक्षात घ्या, हे आपलं या ठिकाणी माप आहे 60. मग हा जर रेषीय जोडीतील कोण जर घेतला तर हे किती होणार आहे, 120. इथपर्यंत लक्षात आले. ठीक आहे. मग आता ही आणि ही बाजू सारखी आहे, मग सारख्या बाजूसमोरील कोण हे आणि हे कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180, त्याच्यातलं 120 आपल्याला माहिती. मग उरलेले दोन कोणाच्या बेरीज किती असणार आहे, 60. म्हणजे हा असणार आहे 30 आणि हा असणार आहे 30. इथपर्यंत समजलं. ओके. आता परत आपल्याला हा माहिती आहे 70 आहे. मग इथला जर रेषीय जोडीतील कोण घेतला तर किती होईल, 110 होईल. आता हा जर त्रिकोण पकडला या साईडचा तर 110 जर 180 मधून वजा केले तर किती उरतात, 70. ओके. तर ही आणि ही रेषा सारखी, बरोबर आहे. मग या समोरील कोण देखील हे दोन कसे असणार आहेत, सारखे. म्हणजे हा असणार आहे 35चा, हा असणार आहे 35चा. इथपर्यंत काही अडचण नाही. मग आता हा जर मधला त्रिकोण पकडला, हे AD आणि E, तर या दोघांची जर बेरीज केली 130 झाली. तर इथला किती असणार आहे, तर हा असणार आहे 50. काही अडचण नाही. इथपर्यंत समजतं तुम्हाला. आता डायरेक्ट सोडवा. कोण BAC, BA आणि C, BAC म्हणजे 30, हे 50 आणि 35 या सगळ्यांची काय करायची बेरीज. पहा 80 होईल, 90 100, 110 115. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर असणार आहे. समजलं.
पुढचा प्रश्न पाहू काय येतो. तर लक्षात घ्या, पुढील प्रश्न आहे कोण बी बरोबर किती असं विचारले. ते या इकडं आकृतीकडे पहा. कोण बी किती आहे आपला 30 अंश, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 30 अंश. पहा, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.